आणि गृह खातं विधानसभेचं अध्यक्षपद त्या काळात जे संवेदनशील विषय होते त्यांच्यामुळे आमचं सरकार पडलं। गृहमंत्रीपद सोडलं म्हणून महाविकास आघाडी सरकार पडलं, संजय राऊतांचं मोठं विधान। महायुतीच्या नेत्यांची आज वर्षावर बैठक होण्याची शक्यता। सत्ता स्थापनेबरोबरच खाते वाटपाबाबतही शिंदे, फडणवीस आणि अजितदादांमध्ये चर्चेची शक्यता। भाजपच्या गटनेता निवडीच्या हालचालींना वेग, आमदारांना मुंबईत बोलावून निरीक्षक आमदारांशी साधणार संवाद। चर्चेनंतर गटनेता आणि प्रतोद निवडणार। एकनाथ शिंदेंनी शिवसेना आमदारांची बोलावली बैठक। बैठकीत काळजीवाहू मुख्यमंत्री शिवसेनेच्या आमदारांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती। ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर राहुल कनाल यांची बॅनरबाजी। समाजाचा कॉमन मॅन हवाच या आशयाचे बॅनर। ठाण्यातील बॅनरची जोरदार चर्चा। नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी लावले बॅनर्स। मी पुन्हा येईन अशा आशयाच्या बॅनर्सनं वेधलं सगळ्यांचं लक्ष। जर अजितदादांना सोबत घेतलं नसतं तर आमच्याही 100 जागा आल्या असत्या, गुलाबराव पाटलांचं विधान। तर मिटकरींची पाटलांवर सडकून टीका। श्रीलंका सरकारनं कांद्यावरील आयात शुल्क कमी केल्यानं नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा। निर्यात वाढवून कांद्याला चांगला दर मिळण्याची शक्यता। आणि दिल्लीत पुन्हा शेतकऱ्यांचा एल्गार। हजारो आंदोलक दिल्लीत धडकणार। सीमेवर बंदोबस्त वाढवला। बातमीपत्रात एक मोठी बातमी। गृहमंत्रीपद शिवसेनेनं ठेवलं नाही म्हणून महाविकास आघाडीचं सरकार पडलं, असं मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय। गृह खातं आणि विधानसभा अध्यक्ष हे संवेदनशील विषय होते असं देखील राऊत म्हटलेत। महाविकास आघाडीचं सरकार असताना गृहमंत्रीपद राष्ट्रवादीकडे होतं, मात्र दुसऱ्या पक्षाला गृहमंत्रीपद देऊन चूक केली असं वक्तव्य राऊतांनी केलंय। दुसऱ्या क्रमांकाचं खातं हे गृह खातं आहे, पण मुख्यमंत्री गृह खातं आपल्याजवळ ठेवतो, देवेंद्रजींनी ठेवलेलं आहे। कारण जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याशी पूर्वी चर्चा करायचो तेव्हा ते सांगायचे की उद्धव ठाकरेंनी गृह खातं दुसऱ्या पक्षाला द्यायची चूक करू नये, आमचं तेच म्हणणं होतं। आणि गृह खातं विधानसभेचं अध्यक्षपद त्या काळात जे संवेदनशील विषय होते त्यांच्यामुळे आमचं सरकार पडलं, आता पडलं नसतं। आणि या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेसच्या अतुल लोंढेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण ऐकूयात। मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे राहिलं असतं तर शिवसेना फुटलीच नसती। आता ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्याला आता 2.5 वर्ष झाले, त्याच्यानंतर निवडणूक झाली। आता पुढे काय वाटचाल केली पाहिजे, मला वाटतं याच्यावर महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी लक्ष केंद्रित करावं अशा पद्धतीचा वरिष्ठ नेत्यांचा विचार आहे। ज्या काही पद्धतीनं निवडणूक रीक केल्या गेलेल्या आहे, निवडणुकीमध्ये ज्या काही पद्धतीनं वापर केला गेलेला आहे निवडणूक आयोगाचा, त्या सिस्टमचा, ईव्हीएमचा, ते महत्वाचं आहे। आणि सरकार पाडण्यामध्ये ज्या पद्धतीनं ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयचा वापर केला, जे वल्नरेबल नेते होते ते पळून गेले, ज्यांना भीती होती किंवा ज्यांनी ऍक्सेप्ट केलं होतं, जे नेते गेले बीजेपी सोबत ते गेले याचाच अर्थ त्यांनी ऍक्सेप्ट केलं की ते भ्रष्टाचारी होते, ते घाबरले ईडीला, इन्कम टॅक्सला, सीबीआयला, आणि त्याच्यामुळे ते लोक गेले। ते कोणत्याही परिस्थितीत गेले असते असं आम्हाला वाटतं। आज महत्वाची गोष्ट आहे की देशाची लोकशाही जी आहे ती अडचणीमध्ये आहे। अशा पद्धतीनं सगळ्या संस्था जर बटीक होत असतील एखाद्या पक्षाच्या, सरकारच्या, तर त्या अनुषंगानं तो लढा मजबूत करणं आवश्यक आहे। अशा पद्धतीचा काँग्रेसचा आणि महाविकास आघाडीचाही विचार आहे। आता त्यावेळेस गृहमंत्री पद असतं नसतं तो भाग वेगळा आहे। मला असं वाटतं की त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आता पुढे काय करायचं ते जास्त महत्त्वाचं।